मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या कनेक्टिंग लिंक प्रकल्पामध्ये दरड कोसळलेल्या भागाची आयआयटी मुंबईच्या पथकानं गुरुवारी पाहणी केली। या पथकानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। आयआयटीकडून या भागामध्ये कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल 2 दिवसांमध्ये आता दिला जाणार आहे। मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कनेक्टिंग लिंक प्रकल्पातल्या दुसऱ्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर दरड कोसळल्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडलेला। त्यामुळे कनेक्टिंग लिंकवरची वाहतूक विस्कळीत झाली होती। सद्यस्थितीत पाण्याचा प्रवाह थेट बोगद्याच्या प्रवेशद्वाराच्या भागात येतो आहे आणि त्यामुळे हा प्रवाह वळवण्यासह भविष्यामध्ये अशी दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी MSRDC तज्ञांची मदत घेत आहे आणि कनेक्टिंग लिंक प्रकल्पातल्या सर्वात मोठ्या बोगद्यावर एक उंच डोंगर आहे। त्यामुळे या डोंगरावर आणखी कुठे धोकादायक दगड किंवा मातीचा ढिगारा आहे का याची तपासणी आता केली जाते। त्यानुसार धोकादायक भाग सुरक्षित केला जाणार आहे। आता आयआयटी मुंबईचा अहवाल आल्यानंतर त्यानुसार पुढे काम सुरू केलं जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। कनेक्टिंग लिंकची आयआयटीकडून पाहणी होऊन त्या उपाययोजनांबाबत 2 दिवसात अहवाल मिळणार आहे।